नांदेड़ महानगर पालिका की ओर से बनाए गए डॉक्टर शंकरराव चौहान स्टडी सेंटर के उद्घाटन समारोह का कांग्रेस के खासदार वसंतराव चौहान ने बहिष्कार कर दिया। बैनर पर फोटो और नाम न होने को लेकर वसंतराव चौहान ने इस कार्यक्रम को बहिष्कार किया। इस मौके पर वसंतराव चौहान के समर्थकों ने अशोकराव चौहान के रूबरू जोरदार नारेबाजी भी की। डॉक्टर शंकरराव चौहान स्टडी सेंटर के उद्घाटन समारोह का कांग्रेस खासदार वसंतराव चौहान ने बहिष्कार कर दिया। कार्यक्रम स्थल पर मौजूद बैनर पर फोटो और नाम न होने को लेकर वो नाराज थे। इस मौके पर कांग्रेसी कार्यकर्ताओं ने अशोकराव चौहान के रूबरू वसंतराव चौहान आगे बढ़ो के नारे भी लगाए। पिछले 2 दिनों से इस स्टडी सेंटर के उद्घाटन को लेकर नांदेड़ की सियासत गरमाई हुई है। इससे पहले नगरपालिका की पत्रिका पर विद्यमान खासदार वसंत चौहान का नाम न होने को लेकर एक विवाद हुआ था और जब पत्रिका पर नाम डाला गया तब कार्यक्रम स्थल के बैनर पर फोटो और नाम न होने को लेकर वसंत चौहान ने कार्यक्रम का बहिष्कार कर दिया। वसंत चौहान के मुताबिक कार्यक्रम स्थल के स्टेज को एक मखसूस सियासी पार्टी के स्टेज में बदल दिया गया, इसीलिए इन्होंने ये कदम उठाया। खरं म्हणजे आज ह्या इमारतीचं उद्घाटन झालं, पण या ठिकाणी जे स्टेज केलेलं आहे चौथा त्यांनी स्टेज केलेलं आहे, नगरपालिकेचं स्टेज नाही आणि त्या नगर स्टेजवर सन्माननीय जे पत्रिकेत नावं आहेत त्यांची नावं नाहीत, न फोटो नाहीत आणि त्या बॅनरवर इतर पदाधिकाऱ्यांची नावे आहेत। म्हणून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही या बहिष्कार टाकलेला आहे आणि येथून जातो। त्यांनी महापालिका असा केला आरोप आहे का? हो, बिलकुल राजकीय दबावच आहे ना। कोणाच्या सांगण्यावरून? आता कमिशनर असतील, बाकी त्यांचे प्रशासनाचे अधिकारी असतील। तुम्ही तक्रार करणार का? तक्रार तर मी केली, आणखी नाही करणार। अशोक चौहान ने कार्यक्रम को संबोधित करते हुए हंगामा आराई पर बात करने से परहेज किया। इनके भाषण का ज्यादातर हिस्सा नांदेड़ के विकास कामों पर ही मुनस्सिर रहा, लेकिन आखिर में अशोकराव चौहान ने अपने ही अंदाज में वसंत चौहान समर्थकों को जवाब भी दिया। कोणी आलं की तिकडे जाऊ, कोणी टॅक्स भरायला आलं की तिकडे जाऊ, चालत राहते ते काही करू शकत। परंतु आपल्याला लवकरात लवकर नांदेडच्या बाहेर पडून सुद्धा एका तासाभरात देशात कुठे पोहोचलं पाहिजे अशा प्रकारची सेवा आपल्याकडे असली पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे। नांदेड ज्या झपाट्याने पुढे चाललं त्याचा दूरदृष्टी असलीच पाहिजे। दूरदृष्टी असायला आगे बढ़ो हम तुम्हारे साथ पुढे चालत नसते, विचार करावा लागतो, पार्लमेंटमध्ये बोलावं लागतं, पाठपुरावा करावा लागतो, मुख्यमंत्र्यांकडे जावं लागतं, पैसे घ्यावे लागतात, केंद्रात बजेट तरतूद करावं लागते, अभ्यास लागतो त्याला। इथे म्हणलं आगे बढ़ो तुम्हाला नुसतं आगे बढ़ो क्या है, हम आगे और तुम पीछे, असाच कार्यक्रम चालला आहे। हम आगे तुम्ही हम साहब आगे चलो, हम कपडे संभालते पीछे से, अरे काय उपयोग त्याचा, काय उपयोग नाही। त्यामुळे आता आगे बढ़ो म्हणजे तुम भी आगे बढ़ो, हम भी आगे बढ़ेंगे, नांदेड के लिए अच्छा करेंगे, हा काहीतरी मार्ग काढण्याची गरज आहे। म्हणून या सगळ्या कामामध्ये आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा, आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा करून नांदेडच्या विकासामध्ये, तुमच्या वार्डाच्या विकासामध्ये, महानगरपालिका क्षेत्रामध्ये विकासाकरता आपल्या सर्वांच्या नितांत मदतीची अपेक्षा आहे। धन्यवाद। साहेब, आणि ते आपल्यालाच त्या भागामध्ये महिला जर संध्याकाळी जर फिरायचं असेल, त्या भागातून महिला